नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग अगदी प्रोफेशनल पद्धतीने बघणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 30 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग दाखवलेलं आहे. तर इथे मी मापे दिलेले आहेत, बघू शकता. याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. तर इथे पूर्ण उंची 13 इंच आहे, छाती आहे 36 इंच, कमर आहे 30 इंच, पुढचा गळा 4, पाठीमागचा गळा पण 4 आहे, पूर्ण शोल्डर आहे 15, त्याचा हाफ होतो 7.5, टक्स पॉइंट घेतलेला आहे 9.5 इंच आणि आडवा टक्स घेतलेला आहे इथे 3.6, म्हणजे 4 इंच पण तुम्ही घेऊ शकता विथ मार्जिन. आणि इथे खाली घेतलेली आहे बाही उंची 2.5 इंच आणि दंडघेर आहे 6.5 इंच. तर या मापावरती आता आपण डिटेलमध्ये इथे कसं कटिंग करणार आहोत याचं मी ड्राफ्टिंग तुम्हाला थोडक्यात काढून दाखवते. तर इथे या पद्धतीने आपला बोट नेक असणार आहे, बघू शकता, बोट नेक विथ प्रिन्सेस कट ब्लाउज. तर इथे या पद्धतीने प्रिन्सेस कट आहे तो पुढच्या साईडला ओपन असणार आहे आपला, या पद्धतीने. आणि हा बॅक पार्ट आहे आपला, तर तो पूर्ण बंद गळा असणार आहे, बोट नेक असणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये गळा काढू शकता पाठीमागच्या साईडला. तर तो आपला पॅक नेक असणार आहे, बघू शकता. तर या पद्धतीने आपण डिटेलमध्ये आता प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करूया. ते पूर्ण उंची 13 इंच आहे, तर त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे. तर 14 इंचावरती आपण इथे पूर्ण उंचीचं माप टाकूया. आणि 36 इंच त्याचा चौथा भाग केला तर होतो 9 इंच आणि त्याच्या 2 इंच शिलाई मार्जिन पकडून आपण 11 इंचावरती घडी टाकायची आहे. तर इथे बघा, पूर्ण उंची 13 इंच आहे, तर 14 इंच मी त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून उंचीचं मार्किंग केलं. आणि छातीचा चौथा भाग येतो 9 इंच आणि त्याच्या 2 इंच पकडून असं 11 इंचावरती पेपर मी कट केलेला आहे उंचीमध्ये आणि रुंदीमध्ये. तर इथे बघा, पूर्ण शोल्डर 15 इंच आहे, तर सर्व साईजसाठी आपल्याला बोटनेकमध्ये त्याचा हाफ करायचा आहे. तर आलं 7.5 इंच. आणि इथे आर्म होल टाकत आहे मी 7 इंचावरती. इथून आपली चेस्ट लाईन येणार आहे, बघू शकता. या पद्धतीने मी सरळ पुढे आखून घेतली. तर इथे 2.5 इंचावरती रेग्युलर आपल्या इथे गळा येत असतो, बघू शकता. मानेचा भाग पण आपला मोजला जातो पूर्ण शोल्डर मध्ये, तर तो आपण 2.5 इंच घेतलेला आहे, त्याचं मार्किंग केलेलं आहे, बघू शकता. आणि इथे खाली 1.5 इंच सर्व साईज साठी तुम्हाला या पद्धतीने शोल्डर उतार घ्यायचा आहे. 28 साईज आणि 30 साईजला तुम्ही अर्धा इंच शोल्डर उतार घेऊ शकता. तर इथे बघा, या पद्धतीने मी शोल्डर उतारची रेषा आहे ती आखून घेतलेली आहे. तर या पद्धतीने आपला हा टक्स आहे तो शोल्डर उतार आहे तो मायनस होणार आहे. तर या पद्धतीने मी रेषा आखून दाखवते तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. तर इथे आता आपण छाती घेराचं माप टाकूया. छाती घेरा आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग येतो 9 इंच, तिथे मी मार्किंग केलं. आणि पुढे 2 इंच आपले शिलाई मार्जिन येणार आहे. तर शिलाई मार्जिनची रेषा मी आखून घेतली. व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम प्रोफेशनल पद्धतीने, सोप्या पद्धतीत तुम्हाला मी इथे बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग कसा करायचं ते सांगितलेलं आहे. तर इथे आर्म होलचा मुंड्याचा मी इथे या पद्धतीने हाफ केला आणि त्याच्या पुढे अर्धा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. आणि इथे कोपऱ्यामध्ये 1 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे तिन्ही पॉइंट मिळालेले आहेत, ते आता आपण व्यवस्थित जोडून घेऊया. या पद्धतीने आता तिन्ही पॉइंट आहेत ती मी व्यवस्थित जोडून पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे प्रॉपर, बघू शकता. तर बोटनेक मध्ये मुंड्याचा शेप खूप डिपेंड करतो, कारण की मुंड्याचा शेप जर बिघडला तर आपला ब्लाउज आहे तो टाईट होऊ शकतो. त्याच्यामुळे इथे व्यवस्थित लक्ष देऊन पहा. तर इथे मी गळा रुंदी घेतलेली आहे 4.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, 4 इंच, 3.5 इंच. आणि गळा उंची घेतलेली आहे मी 4 इंचावरती. तर त्याचा बॉक्स आहे तो मी ते आखून घेते. तर राजा राणी कोचिंग टाईप हा प्रिन्सेस कट विथ बोट नेकचा ब्लाउज आहे मैत्रिणींनो, आणि अगदी सोपं करून सांगितलेला आहे. तर इथे बघा, अर्धा इंचावरती मी या पद्धतीने मार्किंग केलं गळ्याच्या इथे, आणि तिथून असा हा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे एकदम प्रॉपर आपला बोटनेकचा शेप येतो. पाठीमागे गळा नसल्यामुळे हा बोटनेकचा शेप आहे तो थोडासा मी डीप घेतलेला आहे मैत्रिणींनो. तुम्हाला थोडा वरती हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता 3.5 इंचापर्यंत. आणि या पद्धतीने आता पाठीमागच्या टक्सचं मार्किंग केलेलं आहे अर्धा इंचावरती, बघू शकता, शोल्डरच्या बरोबर खाली. आणि नेहमीप्रमाणे आपण इथे शिलाई मार्जिनची इकडे अर्धा इंच वरती घेतलं आणि टक्स पासून अशी क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे. तर बॅक पार्टचं आपलं कटिंग झालेलं आहे. तर मी परत एकदा सांगते. तर ते पूर्ण शोल्डर 7.5 इंच घेतलं, मुंडा घेतलेला आहे 7 इंच, 1.5 इंचावरती आपण शोल्डर उतार दिला.
आणि मुंड्याचा निम्मा करून अर्धा इंचावरती हे तिन्ही पॉईंट जोडत आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप दिला. नंतर इथे टक्स दिलेला आहे पाठीचा आणि गळ्याचं मार्किंग केलं आणि या पद्धतीने बोटनेकचा शेप दिलेला आहे. तर आता बॅक पार्टचा आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊया. तर व्हिडिओ थोडासा फास्ट वाटत असला तर मैत्रिणींना परत एकदा रिपीट बघायचा आहे, कारण की पूर्ण व्हिडिओ जर डिटेलमध्ये सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. तरी पण अगदी जिथे सांगायचं आहे तिथे मी प्रॉपर सांगितलेलं आहे, अगदी हळूवार व्यवस्थित. तर इथे मी बॅक पार्टचं कटिंग करून घेतलं बघा आणि ते कट्स मारून घेतले. इथे पाठीमागच्या टक्सला आणि शिलाई मार्जिनच्या इथे हे आपल्याला खूप उपयोगी पडतात ब्लाऊज स्टिचिंगच्या वेळेस. तर आता हा बॅक पार्टचं आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण फ्रंट पार्टचं कटिंग कसं करायचं आणि त्याच्यात काय चेंजेस करायचे बघूया. तर इथे मी तुम्हाला दाखवते. नॉर्मली आपण इथे जर तुम्हाला गळ्याचा शेप द्यायचा असेल तर असा वॉटर ड्रॉपचा तुम्ही शेप आहे तो देऊ शकता, बघू शकता या पद्धतीने. आणि जर नुसता बोटनेक ठेवायचा असेल तरी देखील ठेवू शकता. तर इथे फ्रंट पार्टला मी फक्त पूर्ण उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. बॅक पार्टला 14 इंच घेतलेलं होतं, तर फ्रंट पार्टला मी 15 इंच घेतलं आणि रुंदी जेवढी आहे तेवढीच घेतलेली आहे, 11 इंच. शोल्डर पण 7.5 इंच घ्यायचा आहे आणि मुंडा 7 इंच घेतलेला आहे. त्या पद्धतीने मी त्याचा बॉक्स आखून घेतला. 7 इंच मी मुंडा घेतलेला आहे आणि तिथून आपली इथे छातीची रेषा येत आहे, बघू शकता. नेहमीप्रमाणे इथे 2.5 इंचावरती आपलं गळ्याचं माप येतं आणि इथे 1.25 इंचावरती आपण शोल्डर उतार देऊन घेतलेला. तर तो आपण कंटिन्यू आखून घेऊया 2.5 इंचाच्या मार्किंग पासून. 1.25 इंचावरती आपण शोल्डर उतार दिलेला आहे. तर या पद्धतीने मी व्यवस्थित रेषा आखून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे आता मुंड्याचा आपल्याला हाफ करायचा आहे आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि आतल्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करायचं. बॅक पार्टला आपण हाफ इंचावरती केलेलं होतं, अर्धा इंचावरती, आणि इथे फ्रंट पार्टला 1 इंचावरती करायचं आहे. तसेच इथे मुंड्यापासून वरती अर्धा इंचावरती एक मार्किंग केलं आणि इथे छातीचा चौथा भाग येतो 9 इंच आणि या पद्धतीने शिलाई मार्जिनची रेषा मी आखून घेतली. तर आता हे तिन्ही पॉईंट जोडत आपण या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही अशी क्रॉस लाईन पण आखू शकता त्या 1 इंचाच्या पॉईंट पर्यंत आणि नंतर मग असा फ्रेंच कर्वच्या सहाय्याने परफेक्ट असा शेप आहे तो मुंड्याचा द्यायचा आहे. तर इथे बघा फ्रंट पार्टच्या मुंड्याचा शेप आपला अगदी प्रॉपर आलेला आहे. तर इथे फ्रंट पार्टला पण इथे मी 4.5 इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे आणि गळा उंची पण 4 इंच घेतलेली आहे. तुम्हाला जर 3.5 इंचावरती घ्यायचा असेल गळा तरी देखील तुम्ही घेऊ शकता. मी इथे थोडासा डीपच घेतलेला आहे, कारण की कस्टमरने तसं सांगितलेलं होतं. तर या पद्धतीने मी गळ्याचं मार्किंग करून घेतलं आणि त्याचा बॉक्स आखून घेतला आणि असा फ्रेंच कर्वच्या साह्याने सुंदर असा बोटनेकचा शेप आहे तो देऊन घेतला. तर इथे गळ्याच्या इथे अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि असा हा तिथपर्यंत शेप आहे तो बोटनेकचा देऊन घ्यायचा. इथपर्यंत समजलं. तर आता उभा टक्स आणि आडवा टक्स कसा द्यायचा याचा डिटेलमध्ये चार्ट मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलेला आहे, तिथे जाऊन बघा. याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दिसत नसेल तर आपली किती साईज आहे, 36 साईज आहे. तर उभा टक्स येत आहे 9.5 इंच, आडवा टक्स येत आहे 3.6 इंच. तर तो आपण टाकून घेऊया. तर इथे बघा या पद्धतीने उंची कमी असल्यामुळे मी तिथे 9.5 इंचावरती उभा टक्स घेतलेला आहे. तर या पद्धतीने मी 9.5 इंचावरती मार्क केलं आणि इथे आडवा टक्स घेतलेला आहे 3.6 इंच. इथपर्यंत समजलं. उभा टक्स 9.5 इंच, आडवा टक्स 3.6 इंच आणि आता खालच्या साईडला आपण 3.6 इंच मधून अर्धा इंच वजा करायचा आहे आणि मग आपण इथे मार्किंग करायचं आहे. तर इथे बघा 3.6 इंच घेतलेलं होतं, त्यातून अर्धा इंच कमी केलं आणि तिथे मी मार्किंग करून घेतलं आणि अशी एक रेषा आहे ती आखून घेतली. तर आता इथून खाली मेन टक्स असतो आपला. तर एका ताईची कमेंट आलेली होती मेन टक्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे चार्टमध्ये. मेन टक्स इथे आहे 3 इंच 36 साईज साठी आणि त्याचं मार्किंग करून घेतलं. आता इथून वरती तुम्ही 2 इंच, 1.25 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. तर मी ते 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे आर्महोलच्या इथे आता आपल्याला 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे या पद्धतीने. आता आपण तिथून सिंपल आपण प्रिन्सेस कटचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे, तो पॉइंट जोडत, बघू शकता या पद्धतीने. आणि आता इथून खाली पण आपण प्रिन्सेस कटचा शेप आहे तो त्याच्यामध्ये
उभा टक्स आहे तिथपर्यंत असा सुंदर गोलाकार देऊन घेऊया. तर बघू शकता अगदी परफेक्ट आपला इथे प्रिन्सेस कटचा शेप आहे तो आलेला आहे. आता इथे 5 इंचाचं जे मार्किंग केलेलं होतं त्याच्यावरती अर्धा इंचावरती आणि खालच्या साईडला अर्धा इंचावरती मार्किंग करायचं, दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचावरती. आणि आता हा आपला टक्स असणार आहे बघू शकता. तर तो आपण या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. तर तो अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग आहे ते मी जोडून घेतलं. आणि तो टक्स कुठे मॅच झालेला आहे बघू शकता, इथपर्यंत आलेला आहे. तिथे जुळलेला आहे टक्स, तर तिथे आलं 3 इंच. आणि या साईडला खालच्या साईडला थोडंसं मार्किंग पुढे येतं. तर बघू शकता, मी दाखवते परत एकदा. इथे 3 इंच येत आहे आणि या साईडला इथे थोडंसं वरती येत आहे. तर तिथे पण मी मार्किंग करून घेतलं. आणि हा टक्स दिल्यानंतर आपल्या इथे आर्महोल आहे तो कमी पडतो, म्हणून आपण नवीन आर्महोल तयार करणार आहोत. तर त्यासाठी मुंड्याच्या खाली अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं या पद्धतीने. आणि तिथं सरळ रेषा आहे ती आखून घ्यायची. तर इथे टक्स दिल्यानंतर इथे आपलं शिलाई मार्जिन आहे ते आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं. म्हणून इथे बघा, छातीचा चौथा भाग येतो 9 इंच आणि त्याच्यात अजून अर्धा इंच आपण प्लस करायचा आहे लुजिंगसाठी. आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. इथे माझा पेपर कमी पडलेला आहे, नंतर मी ऍडजस्ट करणार आहे अस्तरवरती कटिंग करताना. तर आता हे आपल्याला 2 नवीन पॉईंट मिळालेले आहेत बघू शकता. इथला वरचा एक पॉईंट आणि हा खालचा अर्धा इंचाचा आता एक वाढवलेला पॉईंट, ते जोडत मी सिंपल या पद्धतीने आर्महोलचा, नवीन आर्महोलचा शेप आहे तो देऊन घेतला बघू शकता. तर काही समजलं नसेल तर परत एकदा रिपीट व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी व्यवस्थित सांगितलेला आहे. तर हा आपला नवीन आर्महोल शेप येणार आहे. तुम्हाला इथे क्रॉसमध्ये आखून दाखवते. आणि इथला हा आपला मुंड्यामधला हा टक्स आहे तो 1 इंचाचा, तो पण मायनस होणार आहे. ठीक आहे. आणि इथे हा खालचा 3 इंचाचा आपण मोठा टक्स दिलेला आहे, तो पण संपूर्ण मायनस होणार आहे आपला. त्या पद्धतीने तो पण मी आखून दाखवते. तर इथे बघा, हे सर्व आपलं हे क्रॉस लाईन आखलेलं आहे ते सर्व मायनस होऊन जाणार आहे. आणि अगदी परफेक्ट आपलं प्रिन्सेस कटचं इथे ड्राफ्टिंग करून दाखवलेलं आहे. काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर इथे वरती अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि इथून क्रॉसमध्ये आखून घ्यायचं आहे. आणि या साईडला बघा, आता इथे किती येत आहे, 5.5 इंच येत आहे मोजल्यानंतर. आणि इथे पण आता गोलाकारमध्ये आपल्याला दुसऱ्या साईडला टेप फिरवायचा आहे आणि तो 5.5 इंचाचं मार्किंग कुठे येत आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. किंवा मग तुम्ही असा बॅक पार्ट घेऊ शकता आणि इथून अशी खालच्या मुंड्याला इथे बघू शकता परफेक्ट असं व्यवस्थित मॅच करायचं आणि अशी इथे एक मार्किंग करून घ्यायचं. आणि अशी क्रॉस लाईन आहे ते आपण आखून घ्यायची आहे. तर हे 5.5 इंचाचं मार्किंग केलेलं होतं ते मी नंतर तुम्हाला दाखवते कसं ऍडजस्ट करायचं ते पुढे अस्तरवरती. ठीक आहे. तात्पुरतं आपण त्या पॉइंट पर्यंत असं सरळ आखून घेऊया या पद्धतीने. इथपर्यंत समजलं तर त्याचं आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊया. तर याचं फिटिंग अगदी प्रॉपर येतं मैत्रिणींनो आणि पफ पण खूप सुंदर येतो. विदाऊट कप्स आपला एकदम सुंदर पफ येतो प्रिन्सेस कट ब्लाउजला. आणि खूप महत्वाचं आहे की आपला प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तो फिटिंगला एकदम सुंदर बसतो. तर इथे व्यवस्थित कटिंग करायचं आहे. सर्व टक्स आणि शोल्डर उतार वगैरे मी क्रॉसमध्ये आखलेलं होतं ते मायनस करून. तर इथे बोटनेकचा शेप पण मी कट करून घेतला आणि इथे मुंड्याचा टक्स पण मी व्यवस्थित कट केला. तर इथे बघा, टक्स दिल्यानंतर आर्महोलचा शेप आपला बरोबर तिथे जुळून येतो आणि शेप बघू शकता मुंड्याचा एकदम प्रॉपर आलेला आहे. तर इथे आता हा मेन टक्स आहे आपला, तो पण कट करून घेऊया. तर या पद्धतीने आपलं एकदम प्रॉपर फ्रंट पार्टचं कटिंग मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये बदल काय करायचे तर इथे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते पुढे. तर इथे उभा टक्स आहे तिथे मी कट्स मारून घेतला, कारण की तिथेच आपलं मेन फिटिंग बसतं व्यवस्थित. बघू शकता उभा टक्स आणि आडवा टक्स दिलेला आहे तिथे. तर इथे मी तुम्हाला जोडून दाखवते प्रॉपर या पद्धतीने व्यवस्थित पॉइंट जोडत आपला दोरी आहे ती व्यवस्थित बसत आहे का. तर थोडीशी जास्त होत आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं मी कसं कट करायचं ते पुढे दाखवते स्टेप बाय स्टेप. तर इथे मी चेक करून घेतलं आणि जे एक्स्ट्रा येत होतं ते कट करून घेतलं. तर इथे या पद्धतीने आपल्याला आडव्या टक्स पासून पुढे 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्याच्या पुढे असा हा टक्स देऊन घ्यायचा आहे.
म्हणजे अजूनच सुंदर पफ येतो आपल्या प्रिन्सेस कट ब्लाउजला. आणि इथे गळ्याच्या साईडला अर्धा इंच हुक लुकसाठी वाढवायचं आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच जोडण्यासाठी जातं तेवढं वाढवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो अस्तरवरती. तर इथे आता आर्महोलचा शेप आपण मोजून घेऊया दोन्हीचा बरोबर येत आहे का नाही. तर ते अर्धा इंचाचं वरती मार्जिन सोडलं आणि असं या पद्धतीनं टेप गोल गोल फिरवत बघितलं तर इथे येत आहे 10 इंच फ्रंट पार्टचा मुंडा. तर आपण बॅक पार्टचा मुंडा मोजून बघूया किती येत आहे. तर इथे शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन सोडलं आणि असा गोल गोल टेप फिरवत बघितलं तर परफेक्ट इथे पण 10 इंच येत आहे. म्हणजे आपलं कटिंग एकदम परफेक्ट झालेलं आहे बघू शकता. तर आता बाहीचं कटिंग करण्यासाठी आता आपण बॅक पार्टचा तिरका मुंडा मोजून घेऊया. तर इथे तिरका मुंडा मोजला तर आलेला आहे बघू शकता 7.25 इंच. तर माझी पद्धत अशी आहे की फ्रंट पार्टचा आपण तिरका मुंडा मोजतो, पण इथे कटिंग केलेला आहे आपण फ्रंट पार्ट, त्याच्यामुळे आपण बॅक पार्टचा मुंडा मोजलेला आहे. तर इथे 7.25 इंच प्लस 1.5 इंच आपण करतो ऍड आपण त्याच्यामध्ये तिरका मुंडा मोजल्यानंतर त्याच्यात 1.5 इंच ऍड केल्यानंतर आलं 8.25 इंच. तर आता आपली बाहीची घडी मिळालेली आहे आपल्याला 8.25 इंचावरती. या पद्धतीने पेपर आहे तो डबल फोल्ड केलेला आहे आणि त्याची घडी काढून घेतली. तर 2.5 इंचाची बाही आहे तर मी त्याच्यात 1 इंच प्लस करून 3.5 इंचावरती बाहीचं मार्किंग केलं. तर अगदी छोटीशी कॅप हाईट आपली असलेली इथे बाही आहे बघू शकता. कॅप स्लीव्स पण तुम्ही बोलू शकता याला. इथे 3.5 इंचावरती मी मार्किंग केलं उंचीचं आणि उंचीची रेषा आहे ती मी आखून घेतली. इथे बघा कॅप हाईट कशी टाकायची, तर जेवढी घडी घेतलेली आहे बाहीची त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचा आणि असा बंद बाजूकडून टेप तिरका ठेवायचा. तर 10 इंच येतं. तर तिथे मी मार्किंग करून घेतलं 10 इंचावरती. तर वरून खाली मोजलं तर बघा आपल्याला 2 इंचावरती कॅप हाईट मिळालेली आहे. आणि इथे आपण तिरका मुंडा मोजलेला होता तो किती आलेला होता बॅक पार्टचा 7.25 इंच. तर तिथे एक मी पॉईंट देऊन घेतला, किंवा मग असं कॅप हाईट पासून 2 इंच आपण सर्व साईज साठीच टाकतो तरी देखील ते पॉईंट बरोबर येतो मैत्रिणींनो. तर इथे बंद बाजूकडून 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं आणि 2 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं. तर अगोदर 2 इंचाचा पॉईंट आणि इकडचा कॅप हाईटच्या तिथला 2 इंचाचा पॉईंट जोडत पाठीमागच्या मुंड्याचा शेप थोडा 1/2 इंच मी खाली देऊन घेतलेला आहे. आणि इथे वरच्या साईडला मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे सर्व साईजसाठी आपण 2.5 इंच घेतो आणि तिथून खाली 1/2 इंचावरती आपण एक मार्किंग करायचं आहे पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी. तर हा 1 इंचाचा पॉईंट 1/2 इंचाचा पॉईंट आणि तिथला 2 इंचाचा पॉईंट जोडत मी पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतला. आणि खालच्या साईडला आता दंडघेरा आहे 6.5 इंच त्याचं मार्किंग केलं आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं. या पद्धतीने बाहीचं परफेक्ट आपलं कटिंग करून मार्किंग करून झालेलं आहे. ते आता कट करून घेऊया. तर इथे स्लीव सरळ केली आणि नंतर मग आता पुढच्या मुंड्याचा शेप मी कट करून घेतला. तर इथे बघा मैत्रिणींनो आपली 3.5 इंचाची परफेक्ट स्लीव्स कट करून दाखवलेली आहे. तर इथे शिलाई मार्जिन तुम्हाला कमी वाटत असेल तर त्याच्यासाठी इथे सिक्रेट टिप्स सांगते तुम्हाला. या पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला इथे अर्धा इंच शिलाई मार्जिनचे इथे वाढवायचं आणि या पद्धतीने आपल्याला असं गोलाकार कटिंग करून घ्यायचं. अस्तरवरती मी डिटेल सांगणार आहे या बाहीचं कटिंग पुढे कसं वाढवायचं शिलाई मार्जिन. तर इथे बघा मी बाही आता तुम्हाला चेक करून दाखवते. शोल्डरच्या इथे अर्धा इंच जेवढं जातं बाही जोडण्यासाठी तेवढं अर्धा इंचावरती मार्किंग केलं आणि मध्यातून अशी बॅक पार्टची बाजू आहे ते आपण गोल गोल ज्या पद्धतीने बाही जोडतो त्या पद्धतीने चेक करून घेतली तर बाही एकदम परफेक्ट बसलेली आहे, कुठेही कमी पडलेली नाही. आणि इथला फिटिंगचा पॉईंट पण अगदी परफेक्ट मॅच झालेला आहे बघू शकता. इथला काकीतला पॉईंट जर तुमचा पुढे मागे होत असेल तर या पद्धतीने तुम्हाला बाहीचं परफेक्ट कटिंग करायचं आहे. तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला 36 साईजचं परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे आणि कुठे काय बदल करायचे आहेत ते मी पुढे अस्तरवरती हे सर्व पार्ट ठेवल्यानंतर दाखवणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तर आज मी कटिंग एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे बघू शकता 36 साईजचं बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंगचं. तर याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला. तर इथे पुढच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे हुकलूकसाठी आणि दोन्ही पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. मैत्रिणींनो हे सर्व पार्ट ठेवून आपण कुठे किती शिलाई मार्जिन घ्यायचं याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकणार आहे. तर टेन्शन घेऊ नका. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला न विसरता एक लाईक करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे. तर या
कटिंगचा आपण संपूर्ण ब्लाऊज स्टिच होईपर्यंत तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला न विसरता एक लाईक करा. धन्यवाद.